याआधी आणि नंतरही नीतूनं अनेक नामवंतांच्या शस्त्रक्रिया केल्या. त्यातून त्याचा जनसंपर्क वाढला आणि आम्हाला समृद्ध करणारे अनेक अनुभवही गाठीशी जमा झाले. हिंदुजामध्ये 88 साली अनुराधा पौडवाल यांच्या दिरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेक ब्लॉकेजेस असल्यामुळे त्यांची अवस्था अतिशय वाईट होती. महारोहिणीमध्ये बलून पंप ठेवून त्या आधारे त्यांचं हृदय चालू ठेवलं होतं. हा तात्पुरता इलाज होता. त्यामध्ये प्रचंड धोकाही होता. त्या काळात अशा अवस्थेत ऑपरेशन करण्याचा धोका फारसा कोणी पत्करायचे नाहीत. परंतु नीतूनं ही शस्त्रक्रिया उत्तम रीतीनं पार पाडली. मनोहर जोशींच्या पत्नी सौ अनघाताईंना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यांची अँजिओग्राफी केली आणि ऑपरेशनचा सल्ला दिला होता. नीतू सुरतला जायला निघाला आणि मनोहर जोशींचा फोन आला. मी त्याला फोन केला तेव्हा सुरतची गाडी सुटली होती. क्षणाचा विचार न करता तो म्हणाला, त्यांना सांग त्यांची प्रकृती बरी असेल तर त्यांना ब्रिज कँडीत हलवा. मी परतीच्या गाडीनं येतो. माझ्यासाठी सुरत स्टेशनवर तिकीट घेऊन कुणाला तरी पाठवा. नाहीतर बॉम्बे हॉस्पिटलमध्येच त्यांची सर्जरी भट्टाचार्यांकडून करून घ्या. मला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अटॅचमेंट नाही. तसं मी कळवल्यावर सरांनी बाळासाहेबांचा सल्ला घेतला. नीतूला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्याची परवानगी देण्याबद्दल विचारलं. पण नीतू म्हणाला, मला माझ्या सर्व टीमनिशी यावं लागेल. मी ब्रिज कँडीला सर्जरी करणं पसंत करेन. मग अनघाताईंना ब्रिज कँडीला हलवलं गेलं व सर्जरी झाली. सर्जरीनंतर वर्षा बंगल्यावर गेलो असता सरांनी पत्नीवर केलेली कविता वाचून दाखवली. प्रमोद नवलकरांची अँजिओग्राफी झाली आणि लक्षात आलं की त्यांना तातडीनं ऑपरेशन करण्याची जरूर आहे. त्यांनी फक्त बाळासाहेबांना फोन करून परवानगी आणि आशीर्वाद मागितले. मग म्हणाले, आता मी संपूर्णपणे तुमच्या हवाली होतो. या मंडळींची निष्ठा अजोड वाटायची. ठाकरसी मिलचे मालक श्री चंद्रहास ठाकरसी यांचं व्हॉल्व्ह बदलण्याचं ऑपरेशन नीतूनं केलं. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला म्हणून ब्रिज कँडीत दाखल केलं. तपासणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरांनी त्यांना 3 दिवस काही औषधांचा इलाज चालू ठेवला. परंतु नीतूला कळवलं नाही. रविवारी सकाळी त्यांना 5 मिनिटंसुद्धा बिछाण्यावर आडवं झोपणं अशक्य झालं. त्यांनी स्वतः हट्ट धरला की डॉक्टर मांडकेंना बोलवा. तरीही कळवलं नाही म्हणून चंद्रहास यांनी स्वतः नीतूला फोन करून बोलावलं. मी व नीतू तातडीनं ब्रिज कँडीत पोचलो. जाता जाताच नीतूनं हॉस्पिटलमध्ये फोन करून ऑपरेशन थिएटर तयार ठेवायला सांगितलं. आम्ही पोचलो तोवर रक्तशुद्धी बरोबर न झाल्यानं ऑक्सिजनचा मास्क ठेवला असूनही ते काळे निळे पडले होते. आम्ही लगेच त्यांना टेबलवर घेतलं. इतक्या वाईट अवस्थेतल्या रुग्णाला ॲनेस्थेशिया देणं म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान होतं. नीतूनं त्यांचं अत्यंत जलद ऑपरेशन करून निकामी झालेली झडप बदलली आणि त्यांना अक्षरशः पुनर्जीवन लाभलं. त्यांनी नीतूकडे कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा तो त्यांना म्हणाला, साईबाबांनी सगळं सांभाळलं. त्यांची पत्नी लीना तेव्हापासून दर गुरुवारी न चुकता स्वतः हार करून नीतूच्या क्लिनिकमधील साईबाबांच्या फोटोला घालत असे. अशा महत्त्वाच्या व्यक्तीवर केलेल्या ऑपरेशन संदर्भात वेगवेगळे अनुभव यायचे. एक तर अशा व्यक्तींच्या संबंधितांचे फोन वरचेवर येत. जास्त काळजी घेण्याबद्दल विनवणी, प्रकृती कशी आहे याबद्दल चौकशी आणि मी फोन केला होता हे त्यांना सांगा म्हणजे झालं असा मित्रत्वातून हुकूम, अशा तऱ्हेचे ते फोन असत. अशांवर रागावूनही चालत नाही. जास्त बोलून वेळ घालवण्यात अर्थ नसतो. अशा वेळी या फोनना उत्तर देण्याचं काम तो माझ्यावर ढकले. माझ्याशी बोलून त्यांचं समाधान होत नसे. मग केव्हा फोन करू म्हणून विचारत. कधी त्यांचा विरस होई. मग मिसेस मांडके शिष्ट वाटतात असा माझ्याबद्दल गैरसमज होई. त्याला इलाज नसे. रमेश प्रभू यांची शस्त्रक्रिया झाली तेव्हाची गोष्ट. उत्तम शस्त्रक्रिया झाली. त्यांना जागं केलं. डॉक्टर चौकरांचे ते वर्गमित्र. त्यांच्या शिफारशीवरून त्यांनी नीतूकडून सर्जरी करवली.
पण ऑपरेशन नंतर त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला व बराच वेळ कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रावर ठेवावं लागलं. असं का झालं यावर उलटसुलट वैद्यकीय मतं व्यक्त झाली आणि चर्चाही झाली. चूक ॲनेस्थेटिस्टची की सर्जनची की ICUतल्या डॉक्टरची? नीतूच्या कानावर ही चर्चा क्वचित येत असे. माहीत नसलेल्या गोष्टीचे निर्णय करण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा इलाजावर लक्ष घाला. त्यांना जरा शांत झोपवून ठेवा. आतापासून बरोबर 48 तासात ते बरे होतील, एवढंच त्यानं सांगितलं. बऱ्याच वेळा नीतूच्या अंतर्मनाचे अंदाज बरोबर निघत. चाचणीतून निष्पन्न झालं की त्यांचं श्वासपटल एका बाजूनं निकामी झालं आहे व ते सुधारेपर्यंत थोडा त्रास होईल. 2 दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि वादविवादांना पूर्णविराम मिळाला. नीतू रात्री 1-1:30 वाजता, कधी 2-2:30 वाजता घरी यायचा. क्वचित जरा लवकर आला आणि आमच्या घराखालच्या गजाली हॉटेलचा मालक आमचा मित्र मधू शेट्टी बाहेर दिसला तर गजालीवर थांबायचा. तिथे मोठमोठे कलाकार, गायक, राजकारणी बऱ्याच वेळा अस्सल मालवणी बेत जेवायला यायचे. त्यांच्यापैकी कोणाशी तरी ओळख होऊन गप्पा रंगायच्या. सर्वांचा काही वेळ मजेत जायचा. असाच एकदा नाना पाटेकर नीतूला भेटला. नीतू काय प्रतीचा डॉक्टर होता हे नानाला माहीत नव्हतं. नाना मात्र प्रसिद्ध नट म्हणून नीतूला माहीत होता. काय नाना, आज काय फरमाईश केली मधूकडे? मी नीतू मांडके. तू मला ओळखत नसशील, पण तुला सगळे मराठी लोक चांगलाच ओळखतात. सध्या किती सिनेमे चाललेत? आमच्या पोरांना आवडतात तुझे सिनेमे. असं वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखा नीतू त्याच्याशी बोलला. त्यामुळे त्यांच्या तारा लागलीच जुळल्या. माझी नाना पाटेकरांशी ओळख झाली ती ऑपरेशन थिएटरमध्ये. नानाच्या भावाच्या ऑपरेशनच्या वेळी नीतूनं त्याला ऑपरेशन पाहायला आतच बोलावलं. एरवी जवळच्या नातेवाईकाचं ऑपरेशन बघायला बोलावत नाहीत. संबंधित व्यक्ती डॉक्टर नसेल तर नाहीच नाही. पण नाना आपल्यासारखा आहे, घाबरणार नाही म्हणून नीतूनं त्याला बोलावलं. खरं तर नाना जरा घाबरलाच होता. मग मी व माझी सह ॲनेस्थेटिस्ट अस्मितानं त्याला काय चाललंय ते व्यवस्थितपणे सांगायला सुरुवात केली. नीतू म्हणाला, फार सांगू नका त्याला, उद्या तोच ऑपरेशन करायला लागेल. माझ्यासारखाच कलाकार आहे तो. काय नाना, हार्ट पकडायचंय हातात? तर गाऊन घालून ये. शिवीगाळ करून थट्टामस्करी करण्यात दोघांपैकी कोणी हरलं नसतं तरी प्रत्यक्ष भावाच्या हार्टवर हात ठेवून नीतू थट्टा करतोय म्हटल्यावर नानाचा अपेक्षित प्रतिसाद आला नाही. नीतू म्हणाला, अरे घाबरलास काय? मी असं बोलतोय तरी माझं पूर्ण लक्ष आहे मी काय करतोय त्यावर. अरे गाडी चालवताना बोलत नाही का आपण? तोंडानं थोडंच ऑपरेशन करायला निघालोय मी. ही असली बडबड करायला डोकं लागत नाही. माझ्या डोक्याचा एक कप्पा अगदी लक्ष देऊन डोळे आणि हात यांच्या साह्यानं ऑपरेशन करतोय. तू काहीही काळजी करू नको. एकदा भावाला तुझ्याकडे सोपवल्यावर काळजी कसली करतोय मी? जो माझा भाऊ तो तुझा भाऊ, मग प्रश्नच काय उरला? पण रोज हे असं धडधडणारं हृदय समोर पाहत नाही मी, म्हणून जरा दचकलो इतकंच. चालू दे तुझं काम आणि माझ्यावर विनोद, माझं काही म्हणणं नाही. ऑपरेशन नंतर कॉफी पिता पिता नीतूनं नानाला हॉस्पिटलचं स्वप्न उकलून सांगितलं. नाना, कधी कधी वाटतं कुणी हे नसतं खूळ मानगुटीवर घ्यायला सांगितलं कोण जाणे, पण सोडून ही चैन पडणार नाही बघ मला. मी असं स्वप्न पाहायचं नाही तर कुणी? समोर तुला दिसतोय कुणी माझ्यासारखा, जो असलं स्वप्न पाहीन आणि खरंही करून दाखवील? आज जी 17 मजली इमारत उभी राहिली, 8.5 लाख स्क्वेअर फूट बांधकाम झाले, ते एकट्याच्या मनगटावर उभं केलंय मी. माझ्याकडे जे होतं ते पणाला लावून सगळं उभं केलंय. अरे पण केवढं अवाढव्य ते, छाती दडपते बघ. मी आता काहीच सांगत नाही तुला, पण नक्की मदत करीन मी तुला. आणि आजची जी काय फी असेल ती घे बरं का माझ्याकडनं. गरिबांना कर रे तुझी काय ती मदत. अरे मांडके गरिबांकडूनच नव्हे तर गुरुजन, साधू आणि मित्र यांच्याकडून काही घेत नाही. तुझ्याकडून घेतलेले पैसे पचणार नाहीत रे मला.
पण तू एक काम कर, सिगारेट सोडून दे. नाही तर भडव्या, तुझंही आणखी एक ऑपरेशन मला फुकटात करावं लागेल. शिवाय नीट लक्ष देऊन करावं लागेल, तुझ्या हृदयावरची सगळी नावं शाबीत ठेवून. राम शेवाळकरांबद्दल खरं तर आम्हाला काही माहीत नव्हतं. महिला संघाच्या व्यवस्थापक भागवतांकडे नानाजी देशमुख यांचा परिचय झाला होता. त्यांच्याबद्दल अतिशय आदर वाटला आणि चित्रकूटला एकदा गेलंच पाहिजे असं मनोमन ठरवलं. पण तो योग आला नाही. एके दिवशी ऑपरेशन चालू असताना नानाजींचा शेवाळकरांबद्दल सांगण्यासाठी फोन आला. असं झालं की मी फोन घेत असे. हा एक फार अवघड प्रसंग असायचा. कोणी मोठी व्यक्ती फोनवरून काही बोलत असताना नीतू एका बाजूनं भराभर सूचना देत असायचा आणि मी गोंधळून जायची. नीतूकडे 2 कारणांनी 2 व्यक्तींचं बोलणं एकाच वेळी ऐकून वेगवेगळी उत्तरं द्यायची विलक्षण क्षमता होती. तीक्ष्ण ग्रहण क्षमतेचा तो एक आविष्कार. शेवटी मी नानाजींना सांगितलं, ऑपरेशन झाल्यावर नीतू तुम्हाला फोन करील. आणि फोन ठेवला. नीतू माझ्यावर संतापला. मी तुला काहीतरी सांगत होतो, फोन ठेवून काय दिलास? मी म्हणाले, मी ॲनेस्थेशिया देऊ की तुझे निरोप घेऊ? तो ऑपरेशन करत असताना क्वचित त्याला कोणी असं उलटं उत्तर देत असे. पण मी एकाच वेळी अनेक कामं करू शकत नाही याचा मला अनेकदा प्रत्यय आला होता. मी स्वतःवरचा तो राग त्याच्यावर काढत होते. 2 जवळच्या व्यक्तींपैकी एकच असं करू शकते. दोघांनी केलं तर खटके उडतात. नीतू काही वेळ गप्प बसला. काही वेळानं म्हणाला, मी सर्जरी करायचा थांबतो आहे, तू त्यांना फोन लाव. ते फोनवर आले की योगेशला, वॉर्ड बॉयला माझ्या कानाला फोन लावायला सांग. एवढा मोठा माणूस तुम्हाला फोन करतोय, काही महत्त्वाचं असलं पाहिजे. डॉक्टर माणक्यांचं ॲनेस्थेटिस होणं ही साधी गोष्ट नाही. काही गोष्टी आता यायला हव्यात. मग फोन झाला. त्यानं नानाजींना फोनवर सांगितलं, त्यांचे रिपोर्ट घेऊन कुणाला तरी क्लिनिकला यायला सांगाल का? किंवा फॅक्स करायला सांगा. मी पाहतो सर्व काही. तुम्ही आता काळजी करू नका. फोन झाल्यावर नीतू म्हणाला, कोणाला हार्ट अटॅक आला असता तर माझं ऑपरेशन होईपर्यंत मरायचा थांबणार नाही तो. अर्जन्सी कधी कळणार तुम्हाला? निर्णय कसे पटापट घेता आले पाहिजेत तत्क्षणी. संध्याकाळी खुद्द हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर क्लिनिकमध्ये हजर झाली. राम शेवाळकर त्यांच्या अगदी जवळचे. त्यांना हृदयविकार झाला होता. रिपोर्ट वाईट होते. सगळे चिंतातूर होते. नीतू त्यांना म्हणाला, हा रिपोर्ट माझ्या वडिलांचा असताना तर मी त्यांना लगेच विमानानं इथं आणलं असतं. अशा वेळी माझ्या हॉस्पिटलची एअर ॲम्ब्युलन्स चालू असती तर किती बरं झालं असतं. रातोरात त्यांचं ऑपरेशन करून ते उद्या तुमच्याशी बोलू लागले असते. पाहू, डॉक्टर हर्षवर्धन मार्डीकर माझा दोस्त आहे. लहान आहे माझ्यापेक्षा, हुशार मुलगा. मी बोलतो आता त्याच्याशी. मग त्याच्याशी बोलून ठरवलं. काही दिवस थांबायचं ठरलं. ते आता इमर्जन्सी सर्जरीला अजिबात तयार नव्हते. मग आणखी काही महिन्यांनी त्यांची लीलावतीमध्ये सर्जरी झाली. त्यांनी दिलेली पुस्तकं वाचून, त्यांच्या कॅसेट ऐकून किती महान लोकांची थोडीशी सेवा करायचं भाग्य आपल्याला मिळतं म्हणून आम्ही दोघं कृतकृत्य होत असू. ऑपरेशन नंतर या श्रेष्ठ वक्त्याला बोलायला तोंडातून शब्द फुटत नव्हते. ते थोडेसे हळवे आणि बरेचसे भित्रट असल्यामुळे असं होतंय ही नीतूला खात्री होती. आम्ही त्यांना भेटायला गेलो. आम्हा दाम्पत्याचं खास नागपुरी अगत्यानं स्वागत झालं. त्यानंतर पुन्हा पहिल्याच जोमानं त्यांनी दौरे करायला सुरुवात केली. ज्या दिवशी नीतूला अटॅक आला त्याच दिवशी त्यांना थोडा त्रास झाला म्हणून लीलावतीत दाखल केलं होतं. नीतूनं त्यांची चौकशी करून त्यांची सर्व भीती पळवून लावली. नीतू मात्र त्याच रात्री कधी न परतण्याच्या प्रवासाला निघाला होता. अशा मोठमोठ्या माणसांच्या शस्त्रक्रिया करत असताना एखादा माणूस आत्मसंतुष्ट झाला असता. आता पुढे काय शिकायचं अशी त्याची भावना झाली असती. नीतू मात्र कायम विद्यार्थी राहिला. हृदय शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात जे जे नवं असेल ते आपल्याला माहीत असलं पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा.
म्हणून बुद्धिमान समव्यावसायिकांकडून शिकण्याची भूमिका त्यानं नेहमी घेतली.